ओ शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम
राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका समारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीचा महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता दिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुरी सात करी तो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आजच्या पुढच्या कार्यक्रमांचा क्रम असा आहे. आता राऊतजी ओंकार साधना घेतील, मग सलीलजी मनोबोधार निरूपण करतील, त्यानंतर सौ सुजाता मालशे या स्तोत्राचं वाचन करतील आणि त्यानंतर डॉक्टर साहेब त्यांच्या निरूपणाला सुरुवात करतील. शेवटी संपदा परेरा आत्मषटक म्हणतील आणि कार्यक्रमाची समाप्ती. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामाचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसलेला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर क्रॉस लेग, सुखासन, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 सो हम, सो हम, सो. स्टॉप. आपण आता प्राणायामचा अभ्यास करतोय. मी जसं इन्स्ट्रक्शन येईल त्याप्रमाणे फॉलो करा. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट.
Stop. Exhale. Hold. Bahya Kumbhak. Hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Breathe in. Purak. Hold breath. Antar Kumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. हा एक राऊंड झालाय. आणखीन 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल. अर्धपूरक. स्टार्ट. ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop. Exhale. Hold breath. Bahya Kumbhak. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in. Purak. Hold breath. Antar Kumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. One last round. Exhale. Ardha Breathe in, breathe out. Stop. Exhale. Hold breath. Bahya Kumbhak. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, राऊत साहेब तुमचा 9. आवाज येत नाहीये. म्यूट आहात तुम्ही. आवाज नाही येत. डॉक्टर साहेब नाही. आवाज नाही येत कोणा. अजून येत नाहीये. येतो म्हणता डॉक्टर साहेब. हा आता येतोय सर. ओके ओके ओके. ऑलराईट. ठीक आहे. ओके ओके. आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास करतोय. एक्झेल. घर्षणयुक्त पूरक. सॉरी, त्याच्यावर इन्स्ट्रक्शन देतोय. ओंकार आपला जो असेल, जेवढा श्वास आहे त्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे, राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी जास्तीचा मकार केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादेसारखा दीर्घ असावा, शंखानादेसारखा गंभीर आणि तेलाच्या धारेसारखा अखंड असावा. सुरुवातीला आपण 3 ओंकार, नंतर 1 मिनिटाचं ध्यान आणि 2 ओंकार करणार आहोत. सुरू करूया. एक्झेल. घर्षणयुक्त पूरक. पूरक.
शांत शांत शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थम साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथे जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये भ्रूमध्य मध्ये आज्ञाचक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थम साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञाचक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. एक्झेल दर्शनयुक्तपूर्वक. पूरक. पुण्याचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळवली, त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात. चेहरा ठोकून. हरि ओम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना आणि आपल्या सर्वांना वंदन करतो आणि मकर संक्रमणाच्या शुभेच्छा देतो. उत्तरायण सुरू झालेलं आहे. आपलं सुद्धा जी उपासना ही अशीच संक्रमित राहो अशी सूर्यनारायणाला प्रार्थना करतो. मनाचा श्लोक 13वा आपण सगळे एकत्र म्हणूया आणि त्यानंतर मग मी काही त्याबद्दल विचार मांडतो. मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी बेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकाच्या अनुषंगाने आपण रावणाचं थोडंसं चरित्र बघण्याचा प्रयत्न करतो आहोत. मागच्या सत्रात आपण बघितलं होतं की हे तिघा भावांना विश्रवास ऋषींनी तपश्चर्येला गोकर्ण महाबळेश्वरला पाठवलं आणि तपश्चर्येच्या अंती त्यांनी ब्रह्मदेवाने विचारलं काय हवं, तर तिघांनी हे आपापल्या प्रकृतीप्रमाणे मागितलं. कुंभकर्णाने निद्रा मागितली, त्यानंतर रावणाने आपलं राज्य व्हावं हा वर मागितला आणि विभीषणाने आपला सत्वगुण विकसित व्हावा
असं मागणं मागितलंय. आणि मागच्या सत्रात एक सांगायचं राहून गेलं, ते मला नंदकुमारजींनी नंतर आठवण केली की हे तिघ भावंड जी आहेत ना, ही सत्व रज तम यांचे प्रतीक आहेत. आणि त्या त्या गुणाला अनुसरून, त्यांच्याकडे तो जो गुण त्यावेळी जागा होता, त्या गुणाला अनुसरून त्यांनी ते मागितलेलं आहे. तर असो, तर हे तिघ भाऊ हे तपश्चर्येवरून परत आले आणि रावणाने अलंकावती, जिला आपण लंका म्हणतो, ती पूर्ण सोन्याची होती. ती कुबेराच्या ताब्यात होती. कुबेर म्हणजे त्याचा सावत्र भाऊ, विश्वास ऋषींच्या पहिल्या पत्नीचा मुलगा. त्या आपल्या सावत्र भावाकडे होती. त्या आपल्या सावत्र भावाला म्हणजे कुबेराला तिथून हाकलून दिलंय त्यांनी. त्याचं विमान त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलं. त्या विमानाचं नाव हे पुष्पक विमान आहे. आणि यावेळी रावण त्या विमानात बसतो आणि लंकेतल्या प्रत्येक नगरावरती स्वारी करतो. आता साहजिकच आहे, लक्षात आपल्याला आलं असेल की आजच्या इतकी विमानं त्या काळात नव्हती. आजकाल अगदी 8-10 सिनेमातनं काम केलेला यशस्वी अभिनेता निदान हेलिकॉप्टर तरी घेतो, पण त्यावेळी विमानांची अशी रेलचेल नव्हती. तर रावण हा आक्रमण करतो, वरून बंबार्डिंग करतो आणि तिथली संपत्ती लुटतो, तिथल्या स्त्रियांना सुद्धा लुटतो. आणि असं वर्णन आहे की रावणाकडे 80,000 स्त्रिया होत्या. 80,000. बर, याचा विवाह झालेला नाहीये का? आहे. माल्यवन नावाचा एक सज्जन आहे, जरी दैत्य असला तरी तो सज्जन आहे, तो तिथला नागरिक आहे. त्याची मुलगी आहे मंदोदरी, अतिशय चांगली मुलगी आहे. ह्याच्याशी हिच्याशी रावणाचं लग्न होतं. आणि ही मंदोदरी ही नवऱ्याशी अतिशय प्रामाणिक आहे, दिसायलाही सुंदर आहे. आणि आपल्याकडे माहिती की 5 स्त्रिया अशा आहेत की त्यांचं नाव पतिव्रतांमध्ये घेतलं जातं. तो श्लोक आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. या 5 स्त्रिया ज्या पतिव्रता, त्यात मंदोदरीचं नाव आहे. पहिली आहे ती अहिल्या, गौतम ऋषींची पत्नी. दुसरी आहे ती द्रौपदी, पांडवांची पत्नी. तिसरी आहे ती सीता, म्हणजे जानकी देवी, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांची पत्नी. आणि तारा म्हणजे हरिश्चंद्राची पत्नी, राजा हरिश्चंद्राची पत्नी. आणि 5वी मंदोदरी. आणि या 5 कन्यांचं जर का स्मरण हे केलं तर पापाचा नाश होतो. पापाचा नाश होतो म्हणजे मग मनात ज्याचं आपण नाम घेतो त्याचं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं आणि साहजिकच त्या रूपाचा आपल्यावरती परिणाम होतो. तसं यांचं जर का स्मरण केलं तर पुन्हा आपल्याकडनं पाप घडत नाही, असा त्याचा अर्थ. तर बरं, रावण वाईट होता म्हणून तिचं नाव नाकारलेलं नाहीये. आणि या रावणाने अशा प्रकारे वचक बसवला की त्यांनी नंतर पुढे मुलाकडून इंद्राला हरवलंय. रावणाला 3 मुलं होती. एक मेघनाद, दुसरा अतिकाय आणि तिसरा अक्षय कुमार. तर इंद्राला हरवलं. हा स्वतः नाही गेलेला लढायला, यांनी मुलाला पाठवलंय, मेघनादला पाठवलंय. आणि त्या मेघनादाने मुसक्या बांधून इंद्राला आणलं, म्हणून त्याचं नाव इंद्रजित झालेलं आहे. तर या रावणाने नवग्रहांना सुद्धा आपल्या इथे कामाला लावलं. शनिदेवांना त्यांनी पालथं घातलेलं आहे. आणि यमाला सुद्धा सांगितलं की कुणाला न्यायचं आणि कुणाला न्यायचं नाही हे मला विचारल्याशिवाय उद्योग करायचे नाही, अशा शब्दात त्यांनी यमाला सांगितलं. त्याचं कारण त्याच्याजवळ 2 प्रकारची बळं होती, तपश्चर्याने मिळवलेली होती. एक होतं ते अस्त्रांचं बळ होतं आणि दुसरं होतं ते शस्त्रांचं बळ होतं. अस्त्र ही मंत्राने टाकली जातात आणि शस्त्र जे आहे हे हाताने टाकलं जातं. आणि त्यामुळे रावण हा अजयी झाला, कोणी त्याचा पराभव करू शकत नव्हतं. आणि फक्त एकटा रावण नाही, तर या रावणाची ही सगळी टीम त्याच्याबरोबर आहे. कुठेही जातात, वाटेल तसं वागतात. स्त्रिया दिसल्या की त्यांना गुलाम म्हणून त्यांना बनवून आणतात. वेदवती नावाची एक स्त्री होती आणि तपश्चर्या करत होती ती. या रावणाने तिला बघितलं, तिच्या रूपावरती तो मोहित झाला आणि तिच्यावर बळजबरी करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तेव्हा तिने सांगितलेलं आहे, वेदवतीने तिला शाप दिला होता. तिने स्वतः म्हणजे तिच्या तपामध्ये भंग झाला आणि पुरुषाचा स्पर्श शरीराला झाला म्हणून तिने स्वतःला यज्ञामध्ये स्वतःला समर्पित केलेलं आहे. आणि ती म्हणाली की स्त्री बद्दलचा लोभच तुझ्या मृत्यूचं कारण होईल. आणि पुढच्या जन्मी ती वेदवती ही सीता म्हणून, जानकी देवी म्हणून आलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे रावणाचा अंत कसा झालेला आहे. तर ही ती वेदवती. रंभा जी आहे ही कुबेराची सून आहे. कुबेराचा मुलगा जो नलकुबेर आहे त्याची ही बायको आहे रंभा. तिच्यावरती
याचं प्रेम जडलं आणि यांनी तिला सुद्धा तिच्यावरती सुद्धा बळजबरी केलेली. तर आपण जसं पाण्याच्या बाटलीचं घट्ट बूच पिरगळून उघडतो आणि पाणी पितो, तसं ऋषी मुनी दिसले की रावण हा त्यांची मान पिरगळायचा आणि ती तोडून घटाघट रक्त प्यायचं. आणि आपण जसं मक्याचा कणीस खातो तसं त्याचं मांस खायचं आणि उरलेला भाग फेकून द्यायचा. इतकं बिभत्स असं त्याचं वागणं होतं. अशी वर्णनं आहेत आणि वाल्मिकी रामायणामध्ये आपण बघितलं तर ते वर्णन आपल्याला तिथं सापडतात. इंग्रजीमध्ये त्याची PDF ट्रान्सलेशन ही उपलब्ध आहे नेटवरती, आपण बघावं ते. रामायणामध्ये जेव्हा वाल्मिकी ऋषींबरोबर क्षमा करा, विश्वामित्र ऋषींबरोबर जेव्हा दंडकारण्यामध्ये श्री रामप्रभू होते आणि त्यांना असे जवळ दूरवरती डोंगर दिसले, ते पांढऱ्या रंगाचे होते. बरोबर, रामचंद्रांनी विश्वामित्रांना प्रश्न केला की महाराज, इथं हिमालय कुठे हो जवळ आला, कारण पांढऱ्या रंगाचे डोंगर दिसत आहेत. ते म्हणाले, रामा नीट निरीक्षण कर, ते डोंगर म्हणजे ऋषी मुनींच्या सज्जनांच्या हाडांच्या डोंगराचे ढीग आहेत. आता ही वर्णन आपल्याला अतिशयोक्तीची वाटतात जरूर, पण वाल्मिकी रामायणात आहेत म्हणजे ती खरी असणार हे आपण समजायला हरकत नाही. या रावणाला साधारण 1.25 लाख नातवंड आणि तितकीच पणतवंड होती. म्हणजे किती सुख उपभोगलं असेल याचा आपण विचार करावा. आणि ते सुख हे सहज मिळालेलं असं नाहीये, ते त्यांनी ओरबाडून भोगलेलं आहे. याचा कधी पराजय करता येईल असं वाटलंच नव्हतं. बरं, त्याचं बेट आहे लंका, तिथपर्यंत कोण जाऊ शकणार, इतक्या लांब कोण जाऊ शकणार. पण एक वेळ अशी आली की त्याच्या पापाचा घडा भरला. इतिहास आहे ना, आपल्याला इतिहासापासून काहीतरी शिकलं पाहिजे. तर फक्त जेमतेम 3 महिने हे युद्ध झालं, 87 दिवस युद्ध झालं असं म्हणतात. या 87 दिवसात रावण सहकुटुंब सहपरिवार हा धुळीला मिळालेला आहे. कबीरांचं वर्णन आहे त्या नातवंडांबद्दल. कबीर म्हणतात की 1.25 लाख नाती 1.25 लाख पोती, उस रावण के घर न दिया न बत्ती. 1.25 लाख नाती 1.25 लाख पोती, उस रावण के घर न दिया न बत्ती. हा धुळीत मिळाला आणि मुलं नातवंड हे सगळे हे त्याच्या एका युद्धात संपलेले आहेत. रामरायाने कसं युद्ध केलं वगैरे हे आता आपल्याला बघायचं नाहीये, पण ज्याचा पराभव कधी करता येईल असं वाटत नव्हतं. इंद्रादी देव हे ज्याला घाबरत होते, शेवटच्या 2 दिवसात इंद्राने आपला रथ हा रामासाठी पाठवलेला आहे. शेवटच्या 2 दिवसात, फक्त 2 दिवसामध्ये. मातली हा त्याचा सारथी होता, पण तोपर्यंत खात्री नव्हती ना. अशा स्थितीत रावण सुद्धा संपला. ज्याचा धाक हा देवांना सुद्धा होता, तो सुद्धा संपला. इथं मला अफजल खानाचं चरित्र आठवलं जरा. अफजल खान कसा होता, शूर होता. त्याचं आधीचं जर का आपल्याला फक्त प्रतापगडाबद्दल त्याची माहिती आहे, पण त्याचं जर का आधीचं चरित्र आपण बघितलं तर ते खूप त्याचं शौर्य होतं. म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरती बीदर नावाचं एक गाव आहे, महाराष्ट्रातच येते. त्या बीदर या गावामध्ये अफजल खान तेव्हा खूप तरुण होता. तिथं औरंगजेब आला. औरंगजेब हा मुघल सल्तनतीचा राजपुत्र आहे आणि अफजल खान हा विजापूरच्या आदिलशहाकडे हा सरदार आहे. सेनापती पण नाही अजून, फक्त एक साधा मामूली सरदार आहे. पण आपल्या हुशारीने त्यांनी बिदरला त्या औरंगजेबाला घेराव घातला होता आणि पकडलं होतं मुघल सल्तनतीच्या राजपुत्राला. आता झालं असं की औरंगजेब कचाट्यात सापडल्यानंतर त्यांनी अफजल खानाचा जो सेनापती होता, वृद्ध होता तो बाबा खान, त्याला त्यांनी विनंती केली की मला धर्मवाट द्या, मला सोडा इथनं, मी बिनबोभाट जाईन, मी कुठलंही नुकसान करणार नाही आणि मी गुपचूप निघून जाईन. बाबा खानाला अफजल खानाचा स्वभाव माहिती होता. त्यांनी औरंगजेबाला सांगितलं की रात्रीतनं इकडनं तुझं सैन्य कुठलाही आवाज न करता गुपचूप घेऊन जायचं. आणि तसंच झालं. औरंगजेब सैन्यासह आपल्या तिथनं गुपचूप बाहेर पडला आणि सकाळ झाली. अफजल खानाला कळलं की या बाबा खानाने औरंगजेबाला सोडून दिलेलं आहे आणि पहिला संशय त्याच्या मनात फितुरीचा आला की हा त्यांना फितूर झालाय की काय, मुघलांना फितूर झालाय की काय. पण वयाने मोठा असल्यामुळे हा अफजल खान त्याला फार काही करू शकला नाही. पुन्हा सेनापतीचे पद त्याच्याकडे होतं, पण त्यांनी विजापूरच्या आदिलशहाकडे ही बाबा खानाबद्दल तक्रार केलेली आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ज्याचा धाक, या अफजल खानाचा धाक हा अफजल खान पुढे हा सातारा जिल्ह्यात वाई नावाचं जे गाव आहे आपलं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशांचं गाव,
त्या वाईचा सुभेदार होता. महाराजांचं वय तेव्हा 8 किंवा 10 वर्ष असेल. तर हा त्या वाईच्या प्रांतात असताना हा उत्तम ऍडमिनिस्ट्रेटर होता. त्यांनी खूप चांगलं त्या नगराचा विकास केला होता. अगदी काही शिलालेख असे सापडतात की त्यांनी त्या काळामध्ये त्या मंदिराला मदत वगैरे पण केलेली आहे तिथल्या. आणि पुढे मात्र जेव्हा शिवाजी महाराजांनी एक एक गड आणि किल्ले काबीज करायला सुरुवात केली, शहाजी महाराज त्यांचे वडील हे विजापूरच्या आदिलशहाकडेच नोकरीला होते सरदार म्हणून, तेव्हा अफजल खानाला पाठवा. अफजल खानाने विडा उचललेला आहे विजापूरच्या दरबारामध्ये की मैं सेवा को पकड के लाऊंगा जिंदा या मुर्दा, आणि असं म्हणून तो निघालेला आहे. अहंकाराने, म्हणजे शौर्यवान होता पण त्याचा उपयोग त्याने कुठे केला, आणि मग कोणीतरी ठकास महाटक कोणीतरी मोठा भेटतो आणि मग कसा नायनाट होतो. तर हे मला अफजल खानाचं थोडंसं या रावणाच्या अनुषंगाने आठवलं. तर मानवाने विचार करावा की मी लोभ किती करायचा आहे, की आज रावणाचा पुतळा हा दरवर्षी दसऱ्याला जाळला जातो, म्हणजे हा वाईटपणाचं प्रतीक ठरला आहे. आणि तसा विचार केला तर तो पराक्रमी नाही का? रावणानं केलेलं वेदांवरचं भाष्य जे आहे ते आजही ब्राह्मण मंडळी वाचतात असं सांगितलं जातं. रावण भाष्य नावाचा वेदांताचा भाग आहे. वेदांवर भाष्य करण्याची इतकी प्रज्ञाबुद्धी त्याच्याकडे होती. त्यांनी शंकराला प्रकट केलेलं आहे. मध्यंतरी आम्ही काठमांडूला गेलो होतो, पशुपतीनाथला, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग. तर त्या बागमती नदीच्या तीरावरती हे आहे, आणि तिथे शिवतांडव स्तोत्र मी ऐकलं. संध्याकाळी रोज आरती असते, त्या आरतीच्या वेळेस हे शिवतांडव स्तोत्र म्हटलं जातं. त्याची रचना ही रावणाने केलेली आहे. आणि ते जर का स्तोत्र आपण बघितलं तर साधारण टंग ट्विस्टर आहे, आपली वाणी शुद्ध होते अशा प्रकारचं ते स्तोत्र आहे. की त्या स्तोत्राच्या ओळी अशा आहेत की जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेवलंब लंबिता भुजंग तुंग मालिका डमट 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 निनाद वर्यम चकार चंड तांडवम तनोतु शिवम शिवम जटाकटा हंस भ्रम भ्रम निलिंप निर्झरी विलोलवी चिवल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 गजज्वलाट पटपावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतिक्षणम ममम. अशी ती 17 कडवी आहेत ती. अशा प्रकारचं स्तोत्र हे त्यांनी शंकराबद्दल रचलेलं आहे. 17 कडव्यांचं आहे. शंकरांना प्रकट करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, वेदांवर भाष्य करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. पण असा रावण हा धुळीला मिळाला याचं कारण जे आहे ते केवळ लोभ आहे. याच्या विरुद्ध रामराय लंकेत जातात. रामरायांनी लंकेत प्रवेश केलेला नाहीये, म्हणजे नगरामध्ये प्रवेश केलेला नाहीये, कारण रामरायांना 14 वर्ष कुठल्याही नगरात जायचं नाहीये. पण त्यांनी लक्ष्मणाला पुढे रावणवध झाल्यानंतर बिभीषणाला राज्याभिषेकाला पाठवलंय, स्वतः गेले नाहीये. बिभीषणाच्या राज्याभिषेकाला लक्ष्मणाला पाठवलंय. काय हरकत होती? त्यांनी ते लंकेचं राज्य आपल्याकडे घेऊ शकले असते, पण तो लोभ नव्हता, ते त्यांचं काम नव्हते, त्यासाठी ते गेलेले नव्हते आणि तो विचारही नव्हता. वालीचं राज्य ते घेऊ शकले असते, पण तेही त्यांनी सुग्रीवाला दिलं, सुग्रीवाचा राज्याभिषेक केला. तर मुद्दा असा येते की बिभीषणाच्या राज्याभिषेकाला त्यांनी लक्ष्मणाला पाठवलं, तेव्हा लक्ष्मण हे रामाला लंकेचं वर्णन करून सांगतात परत आल्यानंतर, रामा अरे लंका काय, तुला काय सांगू म्हणे, पूर्ण सोन्याची लंका आहे, आपल्याला अंदाज नाही आला, आपण बाहेरूनच युद्ध केलेलं आहे, तेव्हा ही लंका फार सुंदर आहे. तेव्हा प्रभू रामचंद्राच्या मुखामध्ये वाल्मिकींनी एक सुंदर श्लोक ठेवलेला आहे आणि ते सांगतात की अपिस्वर्णमयी लंका, प्रभू रामराय म्हणतात अपिस्वर्णमयी लंका नमे लक्ष्मणा रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसे. काय प्रेम असेल आपल्या देशावरती, काय प्रेम आहे त्यांचं, की ती लंका जरी सोन्याची असली तरी सुद्धा मला माझी जन्मभूमी ही मला अतिशय प्यारी आहे. याला म्हणतात यथार्थ वैराग्य. म्हणून आज रामराय ईश्वर आहेत आणि रावण हा ब्राह्मण पुत्र असून सुद्धा, एवढा पंडित असून सुद्धा, वेदांवर भाष्य करणारा असून सुद्धा, शंकराला प्रकट करण्याचं सामर्थ्य असून सुद्धा रावण हा कमी लेखला जातो. यावरून आपण काहीतरी शिकायला हवं असं मला वाटतं. ऐहिक जीवनाच्या वैभवाला हे जास्त महत्व द्यायचं नाहीये. म्हणा सांग पा रावण काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. अकस्मात झालंय, शक्य नव्हतं वाटत, पण अकस्मात झालेलं आहे. आणि हे जे आहे हे त्याच्या कर्माचं फळ होतं, लोभाचं त्याचं जे फळ होतं. अकस्मात या शब्दावरनं मला गीत रामायण या गीत रामायणातल्या पराधीन आहे जगतीमध्ये गदी माडगुळकरांनी हे
शब्द हा वापरलेला आहे. कुठल्या कडव्यामध्ये येतो की माय कैकईना दोषी नवे दोषितात राज्य त्याग कानने यात्रा सर्व कर्म जात वियोगार्थ मिलन होते ने माझ्या गाच. आणि एके ठिकाणी आहे ते म्हणतात की अं, अकस्मात की हे सगळं अकस्मात घडलेलं असं अतर्क्यानं झालंय. काही जरी अकस्मात हे अतर्क्य नाही आहे, हे घडणारच होतं. त्याचं कारण त्याच्या मागची पार्श्वभूमी तशी होती. श्रावण बाळ मारला गेला दशरथांच्या हातून. त्यावेळी त्यांना जो शाप मिळाला होता त्याची आता परिणती झालेली की पुत्रवियोगाने तू सुद्धा मरशील, म्हणून दशरथांना प्राण सोडावा लागलेला आहे. तर अतर्क्यानं झालंय काही जरी अकस्मात जरी अचानक घडलं असलं तरी अतर्क्य काही नाही, हे प्रभू रामचंद्र जाणतात. रावणाचं सरकार बुडालं, फक्त 2 महिने लागले. म्हणून माणसाने कधी अशाश्वतावरती प्रेम करू नये, शाश्वतावरती प्रेम करावं. असं आपण प्रत्येक याच्यात ऐकतो. जवळपास जेव्हा केव्हा आपण हे ब्रह्मनिरूपण किंवा याचा संबंध येतो, मायेचा वगैरे संबंध येतो, तेव्हा आपण नेहमी ऐकतो की शाश्वत म्हटलं तर फक्त परब्रह्म आहे आणि फक्त शाश्वतावरती प्रेम करावं. परब्रह्म हा त्याचा प्रेम करण्याचा विषय नाही, ते आपलं स्वरूप आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे असं सांगितलं जातं. पण प्रेम करण्याचं स्वरूप जे आहे ते ईश्वर आहे, ते सगुण आहे, ते निराकार आहे. त्यावर प्रेम करावं किंवा अवतारांवरती प्रेम करावं. आणि शेवटी परिणाम असा होतो की नश्वर गोष्टींवर माझ्यावर होणारा प्रभाव हा पूर्ण थांबतो. नाशिवंत गोष्टी मला आवश्यक आहेत, मला घर आवश्यक आहे, गाडी आवश्यक आहे, पण त्या लोभाने मी रावणासारखा अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे असा पापाने जन्म देत नाहीये ना, हे आपल्याला बघायला हवं. आणि आपण मागच्या सत्रात ती गोष्ट पाहिली की पापाचा बाप कोण आहे, तर तो लोभ आहे. आणि याच्या विरुद्ध आहे ते वैराग्य आहे. याकरता वैराग्य धारण केलं जावं, याकरता रावणाचं उदाहरण आहे. इतिहासातून या आपल्याला काहीतरी आपण शिकलं पाहिजे. आणि मानवजातीने इतिहासातून काहीच शिकलं नाही, हाच मानवजातीचा इतिहास आहे असं पण सांगितलं जातं. इतिहासातून मानवाने काही शिकलं नाही, हा मानवजातीचा इतिहास आहे. आज सुद्धा केवढी मोठी मोठी साम्राज्य उभं राहतात. काय गरज असते? रामायण हे सर्वच देशाच्या राजकारण्यांनी किंवा नेत्यांनी ऐकायला हवं असं फार वाटतं. यामुळे की एक एक देश काबीज करत जाणं, त्याच्या राष्ट्रप्रमुखाला त्रास देणं, अशा प्रकारची वृत्ती ही योग्य नाहीये. त्यांनी ऱ्हास होतो आणि जग मागेच जातं, मानवाची प्रगती होत नाही. झारखंड नावाचं भारतातलं एक राज्य आहे. ते मधु कोडा त्याचे मुख्यमंत्री होते. 56 देशामध्ये त्यांची संपत्ती होती. गरज आहे एवढ्या घरांची? आम्ही काय फार तर 4 घरं बांधू, नंतर त्याचाही कंटाळा येतो. राहतं घर आवरण्याचा आपल्याला कंटाळा येतो. कोण त्याची देखभाल करणार? पण आपण काय, माणूस किती गोळा करत बसतो. म्हणून हे त्या राजकारण्यांनी ऐकावं असं मला वाटतं. किती लागतं असं? फार नाही लागत आपल्याला. किती मोठा उद्योगपती असला तरी त्याचं जेवण आणि आपलं जेवण हे सारखंच आहे. तो जेवढं खाईल तेवढंच आपण खाऊ, किंवा आपण जेवढं खातो तेवढंच आपण खाऊ. पण किती गोळा करतो माणूस. हा एक आहे, कष्टाने जरूर करावं, त्याचा चांगला विनियोग करावा, यात काही वाद नाही, पण ओरबाडून घेऊ नये, जे रावणाने केलंय. तुकोबा म्हणतात, एक शेर अन्ना चाड येर वावगी बडबड, एवढंच पुरतं, फार लागत नाही. आणि आपण श्रीमंत असताना जेवढं अन्न खातो ना, तेवढंच आपण गरीब असताना खात असतो. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले, म्हणून कुडी वासना अंडी वेगी. कुडी या शब्दाचे 2 अर्थ सांगितलेले आहेत, ते माझ्या वाचनात आले. एक म्हणजे आहे की देह ही वासना, आणि दुसरी ती वाकुडी म्हणजे वाईट वासना. देह ही वासना, कुडी या शब्दाचा अर्थ, आणि वाकुडी ही असे त्याचे 2 अर्थ त्यांनी सांगितलेले आहेत. बळे लागला काळ हा पाठी लागी. खरंच विचार करावा, मी मिळवलेला आहे त्यातलं माझ्याबरोबर हे काय काय येणार आहे? काहीही येत नाही. डोंगरे महाराजांचं एक वाक्य आहे, ते मी सांगतो इथे. ते म्हणतात की आपने जो कमाया है उसका धनी आपके बाद कोई ना कोई होगा. आपने जो कमाया है उसका धनी आपके बाद कोई ना कोई होगा. पण ती संपत्ती मिळवताना जर जर का पाप केला असेल तर त्याचा धन कोणीही वाटेकरी नसेल. उस धन कमाने के समय आपने जो पाप किया होगा उसका कोई धनी नहीं होगा. वाल्मिकींचं उदाहरण आपल्याकडे माहिती आहे. जेव्हा वाल्या कोळी होता तेव्हा त्यांनी आपल्या घरी बायका मुलांना जाऊन विचारलं आणि त्यांनी काय उत्तर दिलं? पापाचा वाटेकरी कोणी होत नाही, पण त्यापासून होणारे जे फायदे जे आहेत, लाभ आहेत, ते सगळ्यांना हवे असतात.
पण ते मुळात ते पाप करावंच का आपण? तर माझा आदर्श हे रामराय असावे, जे लंकेत जाऊन सोन्याची वीट सोडा, एक गुंजभर सोनं सुद्धा परत आणत नाहीत. त्या रामरायांची आज जर का देव म्हणून पूजा केली जाते, तर माझा आदर्श रामराय असले पाहिजे. वाढदिवस जो होतो तो रामनवमी म्हणून आपण साजरा करतो, आणि ओरबाडून ओरबाडून सुख भोगणाऱ्या रावणाचं हे दसऱ्याच्या दिवशी हे दहन केलं जातं. मग माझा आदर्श कोण असला पाहिजे? विचित्र वैराग्य नको आणि विकृत लोभ सुद्धा नको. श्लोक जे म्हणतो त्याचं सतत मनन करावं. मना सांगपार, मनामध्ये लोभ उत्पन्न झाला अशी थोडी जाणीव जरी झाली तर या श्लोकाचं स्मरण करावं. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. योग्य तसं मिळवावं त्याचा विचार हा पुढच्या श्लोकात येतो, की आमचा जन्म हा कसा आहे, मला पुढे काय करावं लागणार आहे, काय टाळावं लागणार आहे, आणि नको त्या गोष्टींचा हा तितका विचार मला करायची गरज नाहीये. मिळालेला हा देह हा मिळालेला असल्याने केव्हा ना केव्हा मला द्यावा लागणार आहे, त्याची पूर्ण तयारी असायला हवी. हे नकारात्मक चिंतन नाहीये, पण हे एकदा करून ठेवलं ना की एन्जॉय करायला हे आपल्याला पुढचं आयुष्य हे सोपं जातं. गोंदवलेकर महाराज म्हणतात की रिटायरमेंटची तयारी करतो ना आपण, तशी पुढची सुद्धा तयारी करायला हवी. त्या रिटायरमेंट नंतरची पुढची तयारी किती छान आहे. असं अंतर्मुख जीवन ज्याचं आहे तो सुखाने कधी हुरळून जात नाही आणि दुःखाने तो होरपळून जात नाही. गीतेतला श्लोक प्रसिद्ध आपला, सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसी. त्या वासनांशी आपल्याला युद्ध करायचंय असं पण याचा इथं अर्थ घेऊया. माऊलींनी त्याच्यावरचं भाष्य केलेलं, सुखी संतोषानं यावे, दुःख विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. त्यांना निश्चित माहिती असतं की हे दुःख जे आहे हे येणारही आहे आणि जाणारही आहे. फक्त एक शेवटचं एक वाक्य याच्यामधलं सांगतो आणि आपण थांबूया, की अर्जुनाने म्हणे गोपालकृष्णांना एकदा प्रश्न विचारला होता की जी माणसं सुखी आहेत त्यांचं सुख राहीलच असं नाही, आणि जी माणसं दुःखी आहेत त्यांचंही दुःख कायम राहीलच असं नाही, असं सांगणारं एखादं वाक्य सांग म्हणून. तेव्हा गोपालकृष्णांनी उत्तर दिलंय, एकच वाक्य सांगतो म्हणे, हेही दिवस जातील. म्हणजे सुख जरी आज असलं तरी ते सुद्धा जाऊ शकतं, आणि दुःख जरी असलं तरी ते सुद्धा पुढे जाऊ शकतं. हेही दिवस जातील. या श्लोकाचा अर्थ आहे की काही झालं तरी हुरळूनही जायचं नाही, सुख झालं तर हुरळून जायचं नाही, आणि दुःख झालं तर हुरपळूनही जायचं नाही. एकदम बॅलन्स आणि स्थितप्रज्ञ आपण असलं पाहिजे. यात एक काव्य आहे, पण ते काही प्रसंगी डॉक्टर साहेबांनी म्हटलं होतं, ते नामात रंगोनी या व्यवहारी भोग सर्व सेवावे, हाची निरोप गुरुचा भोगासंगे कुठे न गुंतावे. आनंदात असावे, आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे, हाची निरोप गुरुचा अनुसंधान कधी न चुकवावे. आचार संयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा, हाची निरोप गुरुचा खेळा ऐसा प्रपंच मानावा. मोठं आहे ते बरंच, पण या 3 ओळी फक्त मी इथं आता इथे वाचून दाखवल्या, की नामात रंगोनी या व्यवहारी भोग सर्व भोगावे. फार महत्वाचं आहे. हाची निरोप गुरुचा भोगा संगे कुठे न गुंतावे, आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे, हाची निरोप गुरुचा अनुसंधाना कधी न चुकवावे. आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा, हाची निरोप गुरुचा खेळा ऐसा प्रपंच मानावा. आणि हे संत शिकवतात. समर्थांचा यात काय स्वार्थ असेल? LIC एजंट असतो, तो म्हणतो पैसे गुंतवा, काही खरं नाही आयुष्याचं, त्याचा थोडा तरी स्वार्थ आहे, असू दे. पण समर्थांचा काय स्वार्थ आहे? तुकोबांचा काय स्वार्थ आहे? ज्ञानेश्वर माऊलींचा काय स्वार्थ आहे? त्यांना फक्त माझ्या कल्याणाची तळमळ आहे, बाकी काही नाहीये. होई बा जागा करी त्या दिवसाची सोय. त्या शेवटच्या दिवसाची सोय आपल्याला करता आली पाहिजे. निस्वार्थीपणे आपल्या कल्याणाची सोय ही संत बाळगतात, आणि हा असा अभ्यास करून मी माझ्या उर्वरित आयुष्याचं प्लॅनिंग करावं, असाच मेसेज यातनं मला घ्यावासा वाटतो. की अतिशय लोभाने, वासनेने, आणि पुढे शेवटी काय होतं, रावणाचं काय झालं, मग आपण कोणाचा आदर्श ठेवावा, हेच या श्लोकाचं सांगणं असावं असं मला वाटतं. इथं मी थांबतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. अथ मोहमुद्गर स्तोत्रम.
भज गोविंदम. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते. संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रुं करणे. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते. मूढजहि धनागमतृष्णां कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णां. यल्लभसे निजकर्मोपात्तौ वित्तन्तेन विनोदय चित्तम्. भज गोविन्दं, भज गोविन्दं, भज गोविन्दं मूढमते. नारीस्तनभरनाभिदेशन् दृष्ट्वा मागामोहावेशम्. एनन्मांसवसादिविकारं मनसि विचिन्तय वारं वारं. भज गोविन्दं, भज गोविन्दं, भज गोविन्दं मूढमते. नलिनी दलगत जलमति तरलन् तद्वज्जीवितमतिशय चपलं. विद्धि व्याध्यभिमानग्रस्तल् लोकं शोकहतै च समस्तम्. भज गोविन्दं, भज गोविन्दं, भज गोविन्दं मूढमते. या वृद्धितोपार्जनसक्तस्तावन्निज परिवारो रक्तः. पश्चाज्जीवति जर्जर देहे वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे. भज गोविन्दं, भज गोविन्दं, भज गोविन्दं मूढमते. यावत् पवनो निवसति देहे तावत् पृच्छति कुशलं गेहे. गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये. भज गोविन्दं, भज गोविन्दं, भज गोविन्दं मूढमते. बालस्तावत् क्रीडासक्तस्तरुणस्तावत् तरुणीसक्तः. वृद्धस्तावश्चिन्तासक्तः परमे ब्रह्मणि कोऽपि न सक्तः. भज गोविन्दं, भज गोविन्दं, भज गोविन्दं मूढमते. काते कान्ता कस्ते पुत्रः संसारोऽयमतीव विचित्रः. कस्य त्वं कः कुत आयातस्तत्त्वं चिन्तय यदिदं भ्रान्तः. भज गोविन्दं, भज गोविन्दं, भज गोविन्दं मूढमते. सत्संगत्वे निस्संगत्वं निस्संगत्वे निर्मोहत्वं निर्मोहत्वे निश्चलितत्वं निश्चलितत्वे जीवनमुक्तिः. भज गोविन्दं, भज गोविन्दं, भज गोविन्दं मूढमते. वयसि गते कः कामविकारः शुष्के नीरे कः कासारः. क्षीणे वित्ते कः परिवारो ज्ञाते तत्त्वे कः संसारः. भज गोविन्दं, भज गोविन्दं, भज गोविन्दं मूढमते. मा कुरु धन जन यौवन गर्वं हरति निमेषात् कालः सर्वं. मायामयमिदमखिलं हित्वा ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा.
गृहीत्वा भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते दिनयामिन्यौ सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः कालः क्रीडति गच्छन्त्यायुस्तदपि न मुञ्चत्याशा वायुः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते काते कान्ता धनगतचिन्ता वातुलकिन्तव नास्ति नियन्ता त्रिगतिसज्जनसङ्गतिरेका भवति भवार्णतरणे नौका भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते जटिली मुण्डी लुञ्चितकेशः काषायाम्बर बहुकृतवेषः पश्यन्नपि च न पश्यति मूढो युदरनिमित्तं बहुकृतवेषः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अङ्गङ्गलितं पलितं मुण्डन् दशनविहीनैर्जातं तुण्डं वृद्धो याति गृहीत्वा दण्डन् तदपि न मुञ्चत्याशापिण्डं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अग्रे वह्निः पृष्ठे भानु रात्रौ चुबुकसमर्पितजानुः करतलभिक्षस्तरुतलवासस्तदपि न मुञ्चत्याशापाश भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कुरुते गंगा सागर गमनौ व्रतपरिपालनमथवा दानं ज्ञानविहीनः सर्वमतेन मुक्तिं भजति जन्मशतेन भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सुरमन्दिरतरुमूलनिवासः शय्याभूतलमजिनौ वासः सर्वपरिग्रहभोगत्यागः कस्य सुखं न करोति विरागः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भगवद्गीता किञ्चिचिदधीता गङ्गाजललवकणिका पीता सकृदपि येन मुरारिसमर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते रथ्याकर्पटविरचितकण्ठः
पुण्य विवर्जित पंथ योगी योग नियोजित चित्तो रमते बालोन्मत्तव देव भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते कस्त्वं कोऽहं कुत आयातः कामे जननी को मे तात इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते त्वयि मयि चान्यत्रैको विष्णुर्व्यर्थं कुप्यसि मह्यसहिष्णुः सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ मा कुरु यत्नौ विग्रहसन्धौ भव समचित्तः सर्वत्र त्वं वाञ्छस्य चिराद्यदि विष्णुत्वं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कामं क्रोधं लोभं मोहं त्यक्त्वात्मानं भावय कोऽहम् आत्मज्ञानविहीना मूढास्ते पच्यन्ते नरकनिगूढाः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते गेयं गीता नाम सहस्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्रं नेयं सज्जनसङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वित्तं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सुखतः क्रियते रामा भोगः पश्चाद्धन्त शरीरे रोगः यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि पक्षः पुनरपि मासः पुनरप्ययनं पुनरपि वर्षः तदपि न मुञ्चत्याशामर्षं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कातेष्टादश देशे चिन्ता वातुल तव किन्नास्ति नियन्ता यस्त्वां हस्ते सुदृढनिबद्धं बोधयति प्रभवादिविरुद्धं भज भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अर्थमनर्थं भावय नित्यं नास्ति ततः सुखलेशः सत्यं पुत्रादपि धनभाजां भीतिः सर्वत्रैषा विहिता रीतिः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राणायामं
प्रत्याहारन् नित्यानित्य विवेक विचारं जाप्य समेत समाधि विधानं पूर्ववधानं महदवधानं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते गुरुचरणाम्बुज निर्भर भक्तः संसारादचिराद्भवमुक्तः सेन्द्रियमानस नियमादेवन् द्रक्ष्यसि निज हृदयस्थं देवं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते इति श्रीमच्छंकर भगवतः कृतं मोहमुद्गर स्तोत्रम संपूर्णम्। जय जय रघुवीर समर्थ। सदाशिवसमारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरुपरंपरा। श्रुति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यौ कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गणाधीश दोईश सर्वा गुणांचा मुरारंभारं भतो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वारवासा गमुपंथानंतया राघवाचा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सर्वांना नम्र अभिवादन। मोह मुद्गर भज गोविंदम याचं आपलं चिंतन चाललेलं आहे। जवळजवळ मागे आपण जे आहे ते 14व्या 15व्या श्लोकापर्यंत आलो होतो आणि शंकराचार्यांनी खूप सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे की आपलं जीवन जे आहे ते किती नाशवंत आहे, किती असार आहे, किती क्षणिक आहे। अशा प्रकारचं वर्णन त्यांनी पहिल्या 8 याच्यामध्ये केलेलं आहे। 8 श्लोकांमध्ये किंवा 8 श्लोक म्हणूया आणि 9व्या श्लोकामध्ये मग सांगितलंय तुम्ही आता हे सर्व सांगितलंय तुम्हाला की हे नाशवंत आहे, पण करायचं काय मग? श्रवण सत्संगत्वे निसंगत्व। सत्संग करा जो आपण या ठिकाणी करतो आहोत। आज वर्षानुवर्षापासून आपण त्याचा मागोवा घेतो आहोत संत वाङ्मयांचा। तर सत्संगत्वे निसंगत्व म्हणजे आपल्याला काहीतरी जे आहे ते संसारापासून थोडस दूर होता होईल आणि निसंगत्वे निर्मोहितत्व असा निसंग झाल्यानंतर मोह सुद्धा जो आहे मोहातून सुद्धा जे आहे आम्हाला दूर होता होईल। जसं अर्जुनाला जे आहे ते मोह दूर शेवटी जे आहे ते काय केलं कृष्णाने तुम्ही त्याचा मोह दूर केला आणि शेवटी त्याला विचारलं तुझा मोह दूर झाला का? असं नाही विचारलं ज्ञान झालं का? म्हणे मोह दूर झाला का? तर त्यांनी सांगितलं की नष्टो मोह म्हणे हा म्हणे माझा मोह दूर झाला। तसंच आमचा सुद्धा मोह जो आहे ते संत वाङ्मय वाचून शंकराचार्यांचं वाङ्मय वाचून हा मोह जो आहे हा जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि हेच आपलं जीवनाचं ध्येय आहे। हनुमानंदांनी असं म्हटलं होतं की आपल्या ध्येय काय आहे या ठिकाणी जीवनाचं हमारे जीवन में जे आहे ते काय दुःख आहे म्हणजे आमच्या माध्यमातून परमात्मा प्रकट व्हावा हाच आमचा उद्देश आहे। हे सर्व वाचून जे आहे जेव्हा निसंग होऊ मी आणि निर्मोहत्व आमचं होईल मग त्या ठिकाणी निर्मोहत्व झाल्यानंतर काय होईल ते म्हणे निश्चलित तत्व त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला सापडेल म्हणजे काय आहेच ते कळेल आणि मग त्यामुळे जीवन मुक्ती म्हणजे जे आहे तुम्ही मुक्तीचा आनंद म्हणजे खूप आनंदामध्ये जे आहे ते तुम्ही राहाल। अशा प्रकारचे सर्व ठेवण आहे या ठिकाणी अध्यात्माची जे आपण या ठिकाणी फॉलो करतो आहोत या ठेवणीला। आणि काय शेवटी की संसारामध्ये जसं यांनी सांगितलं या ठिकाणी की दुःख हे संसार किती इम्परफेक्ट आहे त्याच्याबद्दल सुद्धा संतांचं असं म्हणणं आहे की संसार जो हा आपला संसार जो आहे हा इम्परफेक्ट आहे। ते कसं आहे तर म्हणजे जे आहे जसं अर्जुन विषाद योग हा पहिला आहे भगवद्गीतेचा। अर्जुनाला तीव्र विषाद झाला म्हणजे दुःख झालं त्याला भयंकर
आणि त्याच्यातनं जे आहे ते भगवंताची प्राप्ती झाली. तसंच आपल्याला सुद्धा जे आहे, संसारामध्ये सुद्धा जे आहे, जितकं आम्हाला दुःख येईल तर आपण समजावं की भगवंताची ती कृपा आहे, असं संतांचं वचन आहे. बरं, हे मी सांगतो असं नाहीये. तुम्ही म्हणाल की बा कसं काय, म्हणजे तुम्हाला दुःख आलं तर तुम्ही काय विचार करता? त्यामुळे नाही, म्हणजे असं समजायचं की आम्हाला जर जीवनामध्ये दुःख आलं तर भगवंताची काहीतरी कृपा त्या ठिकाणी झाली, अशा प्रकारचं जे आहे त्यांनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे. आणि उदाहरण दिलंय त्यांनी की समजा एखाद्याला दातामध्ये दुखलं, तर दातामध्ये दुखलं तर हे कृपा की अनुकृपा भगवंताची? तर संतांचं म्हणणं असं की ही कृपा. कशी कृपा? म्हणाले दाताला पुढे इजा होऊ नये म्हणून त्यांनी दुःख देऊन तुम्हाला सावध केलं आणि दात जो आहे तो त्याची चाचणी करायला लावली. ते सुद्धा म्हणजे भगवंताची कृपाच एक प्रकारे. आता हे सर्व का सांगायचं या ठिकाणी की शेवटी आपल्याला आपली विचाराची बैठक बदलायची आहे. आपल्याला आपल्या विचाराची बैठक अध्यात्माच्या हिशोबाने आणायची आहे. आणि अध्यात्माच्या पद्धतीमध्ये जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा फायदा होणार नाही. म्हणजे शेवटी काय आहे की तुम्ही किती नाक पकडा, कान पकडा, उठाबस करा, प्राणायाम करा, काही करा, मनाचं जे आहे ती चंचलता आणि मनाचे विचार जे आहे जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत जे आहे ते आपलं कल्याण होणार नाही. जसं नेहमीच मी सांगतो, हे समर्थांचं उक्ती जी आहे ती की काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, विचार शोधून पाहिजे म्हणजे कडे. हा विचार मार्ग आहे, हा ज्ञान मार्ग आहे. हा आपल्याला आपल्या विचाराची जी ठेवण आहे, जो आमचा भ्रम आहे, जो आमचं जे आहे ती सध्याची मिसअंडरस्टँडिंग आहे, त्याला आम्ही करेक्ट करावं आणि खरं काय आहे ते पाहावं आणि त्याच्याशी जे आहे ते त्याचं आम्ही साध्य त्याला करावं. साध्य करावं म्हणजे भगवंत जीवनातनं प्रगट करावा. तर मग याच्याकरता जे आहे ते मग परमात्मा जर प्रगट व्हायचा असेल आमच्या जीवनातनं तर कसं होईल तो? तर एक आहे आमचं बहिर्मुखी जीवन आणि एक आहे अंतर्मुखी जीवन. बहिर्मुखी जीवन आपल्या सर्वांना माहिती आहे. आपलं जे आहे इंद्रिय जे आहे ते इंद्रियाने आम्ही बाहेरचं दृश्य वस्तूचा जो आहे तो त्याला पडतो, त्याला पाहतो काय आहे ते, खरं खोटं काय आहे ते पाहतो, त्याला प्रयत्न करतो की जे आहे ते हे काय आहे म्हणून, आणि नंतर त्याचा उपभोग घेतो. आणि तेच जे आहे ते इंद्रिय जे आहे ते आतल्या बाजूला वळले आणि मनाने जर हे पाहिलं की बाबा अंतर्मुख होऊन आतमध्ये अशी काहीतरी जी आहे ती ठेवण आहे, आत्मतत्व अशा प्रकारचं आहे, ते अत्यंत आनंददायक आहे, प्रेमपूर्वक आहे. तुम आनंदमयोसी, तुम विज्ञानमयोसी, तुम शांतिमयोसी, तुम प्रेममयोसी, असं जे आत्मतत्व आहे त्याला पाहण्याकरता शेवटी अंतर्मुखच व्हावं लागेल. मग असं अंतर्मुख होऊन आम्ही काहीतरी त्या ठिकाणी जे आहे त्याचा लाभ घ्यावा, त्याच्याकरता जे आहे करायचं अंतर्मुख करायचं. मग आता अंतर्मुख करायचं तर काय करायचं? सुरुवातीला काय करायचं? सुरुवातीला आम्हाला माहिती आहे की बाबा आम्ही जप करतो, तप करतो, आता याच्यामध्ये सर्व येते. तीर्थयात्रा करतो, प्राणायाम करतो, पण त्यांचं असं म्हणणं शेवटी की जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होत नाही तोपर्यंत काही होणार नाही असं म्हणतात. मग ज्ञान होण्याकरता काय करायचं? तर गुरुकृपा लागते आपल्याला. गुरुकृपाशिवाय, परमात्म्याची कृपाशिवाय ज्ञान होणार नाही. म्हणून सर्वात पहिल्यांदा काय करायचं? म्हणजे सर्वात पहिल्यांदा जे आहे ते त्यांना शरण जायचं. म्हणजे पूर्ण शरणागती त्या ठिकाणी भगवंताकडे हवी की तूच आहे सर्व करणारा, तू केलं तरच होईल, आमच्या वस्तू काही होणार नाही. इथं सुरुवात करून आणि मग जे आहे ते पुढची साधना आपल्याला सुरू करायला पाहिजे. असं हे सर्व ह्या आपल्याला भजगोविंदमचं जेव्हा आपण जास्तीत जास्त चिंतन करतो तर अशा प्रकारचे विचार आपल्या समोर येतात. म्हणून 9व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सत्संग करायचं असं सांगितलं. आणि 10व्या श्लोकामध्ये परत संसार कसा आहे की वयसी गते एक काम विकार शुष्की निरका सारांत, पण शेवटी लिहून दिलं की नातेतत्वेक संसार हा, की म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यावर संसार कुठे राहतो. म्हणजे आता ते ब्रह्मज्ञानाकडे ते येतात, ते म्हणजे ते साधनेकडे येतात ते हळूहळू. आणि पुढच्या श्लोकामध्ये परत त्यांनी असं म्हटलं की मा कृ धनजन यौवन गर्वम हरती निमेषात कालम सर्व. काय तुमच्याकडे संपत्ती आहे, मुलबाळ आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, यश आहे, कीर्ती आहे, प्रतिष्ठा आहे, हरती निमेषात कालम सर्व. हे केव्हा जाईल सांगता येत नाही. मग मी काय करायचं? तर ब्रह्मपदम तुम प्रविशम विदित्वा, ब्रह्मामध्ये जे आहे ब्रह्माचं स्वरूप तुम्ही जाणून घ्या आणि प्रविष्ट व्हा. म्हणजे तुम्हाला काय होईल की शाश्वत शांती, सुख, समाधान, अक्षय शांती, सुख, समाधान त्या ठिकाणी मिळेल. अशा प्रकारचं सांगितलं त्यांनी. पण 12व्यामध्ये जे आहे ते परत सांगितलं की हा काळाचा खेळ जो आहे तो चालू आहे, की रात्र आहे, दिवस आहे, संध्याकाळ आहे, सकाळ आहे. परत ते संसाराचे जे आहे ते कसं चंचल हे आहे आणि असार आहे आणि कालाच्या मध्ये आहे ते, म्हणजे जे आहे ते नाशिवंत आहे सांगितलं. पण 13व्यामध्ये जे आहे ते पत्नी आहे, पती आहे, संपत्ती आहे, घरदार आहे, याच्याबद्दल जे आहे ते कसं आहे तर म्हणजे सर्व वायूप्रमाणे चंचल आहे.
म्हणजे तुम्हाला कोणीतरी म्हणजे जे आहे ते शास्त्र आहे की नाही अशा प्रकारचा विचार केला. म्हणजे तुम्ही काहीतरी त्या ठिकाणी जे आहे ते त्याच्या पाठीमागे जाऊ नका दृश्याच्या मागे, की हे हवं ते हवं ते हवं ते हवं म्हणून. ते म्हणतात नाही, त्रिजगती सज्जन संगती रेखा. सज्जन संगती तुम्ही जे आहे ते करा, कारण सज्जन संगतीनेच तुम्हाला काय की म्हणे भवती भवार्णव तरण नौका. सज्जन संगतीच ही नौका आहे तरावयाची. आणि मग त्यांनी याच्यानंतर काय सांगितलं, आता हे सर्व सांगताना मग पुढे त्यांनी असं पाहिलं की समाजामध्ये बरेचसे लोक जे आहेत ते साधू लोक आहे, हिमालयात राहतात, नुसते लंगोटी घालून राहतात, संन्यासी कपडे घालून राहतात, वेगवेगळ्या माळा त्यांच्याकडे असतात, त्यांचं सर्व चप्पी केलेलं असतं किंवा दाढी वाढलेली असते, जटिलो मुंडी लुंचते केश काशायांबर भोकृत वेश पश्चिम त्यांना पश्चिम पुढे. पण हे सर्व जे आहे ते त्यांना खरोखरच ज्ञान झालेलं आहे का? मग जटा धारण केल्यान मुंडन केलेलं आहे त्यांनी, आणि असं सर्व स्वरूप जे आहे ते वैराग्य सूचक जरी दिसलं तरी आतून काय आहे? उदरनिमित्तम बहुकृत वेश असं इथपर्यंत आपण आलो होतो मागे. म्हणजे पुढचंही झालेलं आहे थोडं. उदरनिमित्तम बहुकृत वेशा म्हणजे ते पोटपाण्याकरता हे सर्व सोंग करतात एका. म्हणजे काय भुल्लासी ओरलिया लंगा असं चोखा म्हणतात. म्हणून कपट संन्यासी सुद्धा याला शब्द आहे. तर हे कपट संन्यासी आहे का? तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी त्याचं वर्णन करून हे सांगायचं या ठिकाणी प्रयत्न केला की जो पण ज्ञान होणार नाही तो पण थोडा नाही. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विनम जातम तुंडम हे सुद्धा मी पाहिलं होतं. आता साधारण मनुष्य ज्याचं जे आहे ते 80-90 याच्यामध्ये गेलेलं आहे आणि हळूहळू त्याचं एक इंद्रिय त्याला समजतं की ते गेलेलं आहे, कमी ऐकू येतं, कमी दिसतं, गरमीचा त्रास होतो, चालवत नाही, अंग सारखं दुखतच राहतं, खाण्यापिण्याचे जे आहे ते भूक कमी झालेली आहे, पुढे जायची इच्छा होत नाही, पुढे गेलं तर जो आहे तो त्रास होतो. तर मग याचं हे सर्व काय आहे तर म्हणे काठीच्या आधाराशिवाय तो चालत नाही, कारण वृद्धो या ते गृहीत्वा दंडम. पण ह्याचं सर्व अजून सुद्धा त्याच्या वासना कशा आहे, त्याच्या इच्छा कशा आहे, तर म्हणे ते तशाच जसं पहिले होतं तशा. जेव्हा इंद्रिय मजबूत होती, शाबूत होती, स्ट्रॉंग होती, त्यावेळी ज्या वासना इच्छा होत्या तशाच प्रकारच्या वासना इच्छा जे आहे त्याला ते सतावत राहतात. अशा प्रकारचं ते आहे की म्हातारा चालू शकत नाही पण आशेचा घास तोंडातून सुटत नाही, असं त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि दुसऱ्याही प्रकारचं त्यांनी आणखीन तीव्र साधूचं वर्णन केलंय. तीव्र साधू मी काय म्हटलं की म्हणजे अग्रेवन्नी पृष्ठे भानू रात्रोचुकू समर्पितर जाणू. म्हणजे ज्याला आपण पंचाग्नी तपस्या म्हणतो. म्हणजे चारी बाजूला जे आहे त्यांनी काय केलं, अग्नी पेटवून दिला, हा मध्ये जाऊन बसला त्याच्या, जसं की रोस्टिंग करतात तशा प्रकारचं ते काहीतरी ते आहे. म्हणजे टेक्निक ऑफ सप्रेशन याला म्हणूया. पहिली काय होती तर म्हणे अंगम गलितम पलितम मुंडम. हे कसं आहे की त्यांनी सर्व कोणती तपस्या नव्हती केली, ते आपोआपच त्याचं वय होऊन गेलं होतं आणि त्याचे इंद्रियाचे जात होते, ज्याला म्हणतात टेक्निक ऑफ इंटेलिजन्स. म्हणजे तो दारू पण प्यायचा, शराब पण प्या, म्हणजे हे सर्व काही त्यांनी जे आहे विषय भोगलेले होते, असा तो मनुष्य अंगम गलितम पलितम मुंडन. म्हणून त्याला इंटेलिजन्स मध्ये जाऊन जे आहे तसं झालं. या ठिकाणी हा सप्रेशन मध्ये आहे, म्हणजे सर्व इंद्रियांना हा सप्रेस करतो आहे, हा सर्व इंद्रियांना दाबतोय. आणि रात्र रात्र म्हणजे रात्रीच्या वेळेस थोडी थंडी असते, आणि थंडीच्या दिवसामध्ये तर खूपच थंडी असते. मग चुबुकू समर्पितर जानू. चुबुकू म्हणजे जे आहे ते चिन, आपलं जे हनुवटी, आणि समर्पित जानू. जानू म्हणजे दोन्ही आपले गुडघे, म्हणजे आपली हनुवटी जो आहे तो गुडघ्यामध्ये बसून हा रात्रभर झोपतो. ही याची झोपेची तऱ्हा आहे. अशा प्रकारे हे सर्व कशाला आणि करतल भिक्षा तर तुला वासो, हातामध्येच तो भिक्षा घेतो आणि झाडाखालीच तो राहतो. तदपि न म्हणजे ते आशा पाशा. एवढं सर्व करून सुद्धा त्याच्या आशा पास काही सुटत नाही, असं यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे जाल पक्षीवत ज्याला म्हणतात, शंकरा यांनी म्हटलंय, रमण महर्षींनी आपल्या उपदेशकारामध्ये म्हटलेलं आहे. किंवा त्यांनी असं म्हटलंय की एखादा पक्षी पिंजऱ्यामध्ये असतो आणि एखादा जो आहे तो, जसं एक स्प्रिंग असतं, त्याला कॉम्प्रेस करा, त्याला सोडलं तर स्प्रिंग कसा बाहेर येतो. किंवा एखादं प्रेशर कुकर असतं, प्रेशर वाढल्यावर कसा आवाज येतो त्याचा. तर हे सर्व काय आहे की तदपीने मुंचती आशा पाशा, म्हणजे हा सर्व आशा दबावून ते एखाद्या वेळेस उभवून येतात. तर हा कसा आहे तर म्हणे हे सर्व सांगत तात्पर्य त्यांना काय आहे की नुसतंच वैराग्य धारण करून तुमचं कल्याण होणार नाही. जोपर्यंत विवेक त्या ठिकाणी नाही तोपर्यंत जे आहे साधणार नाही. आणि म्हणून त्यांनी जे आहे विवेक असायला हवा. म्हणून ज्ञानविहीनम सर्व मतेनं पुढच्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी की जोपर्यंत विवेक नसेल, जोपर्यंत ज्ञान नसेल, सर्व मतेनं म्हणजे जे आहे सर्वांचं असं मत आहे की आत्मज्ञानाशिवाय शेकडो जन्म जरी मिळाले तरी जे आहे ते मोक्ष मिळणार नाही, असं डॉक्टर काकांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे.
तर मग असं जर आपल्याला वैराग्याचं आपण हे पाहतो आणि आपल्याला असं वाटतं की बा हे सर्व काही ठीक आहे, पण त्याच्यावर परत शंकराचार्य आपल्याला सांगतात हृदय गंगा सागर गमनम. म्हणजे जे आहे ते तुम्ही काय करायचं तर म्हणजे सागर गमनम. तुम्ही गंगासागरला जर गेला असाल तर गंगासागरला गेला असाल तर मग काय करायचं त्या ठिकाणी तर म्हणे गंगासागरला आपण तीर्थयात्रेला जातो. सब तीर्थ एक बार बार गंगासागर एक बार अशी एक म्हणे. तीर्थस्थानच्या गेल्यावर तिकडच्या नियमाचं मी पालन करतो आणि जे आहे ते काय करतो आपली मनाची शांती घ्यायचा प्रयत्न करतो. पण आम्हाला तसं होतं का? कारण तीर्थाचं स्वरूप कसं असतं आपल्या सर्वांना माहिती आहे. किती आजूबाजूला घाण असते, किती त्या ठिकाणी भिकारी असतात, किती अव्यवस्था असते त्या ठिकाणी. आपल्याला आपण नुसतं जातो आणि पळपत जाऊन पळपत दर्शन येतो आपल्याला आपलं नुसतं सॅटिस्फॅक्शन करतो की बा मी तीर्थयात्रा करून आलो. म्हणून कृते गंगा सागर गमनम आणि व्रतपरिपालन मत्पादानं. म्हणजे जे आहे ते आम्ही एखादं व्रत करतो, मग व्रत जर झालं त्याचा अहंकार होतो आणि व्रत जर नाही झालं त्याची ग्लानी होते. म्हणजे आम्ही जर समजा नॉनव्हेज जे आहे खातो तर आम्ही असं अहंकार येतो की आम्ही घरात नाही खात, म्हणजे बाहेर जाऊन खातो, एखाद दिवसच खातो, रोज नाही खात, अशा प्रकारचा अहंकार तो. आणि नंतर जे आहे ते कोणत्याही प्रकारचं कार्य त्या ठिकाणी केलं, व्रतपरिपालन ह्याच्याबद्दल मी बोलतोय की कोणत्याही प्रकारचा तुम्ही संकल्प केला आणि तुम्ही जर असं फॉलो केला की मी इतकी पारायण करेन, मी अमकं हे करेन, मी तमकं हे करेन, प्रत्येक वर्षी जे आहे ते सज्जनगडला जाईन, डॉक्टर काकांचं दर्शन घेईन, मग हे सर्व अहंकार तिथे उठतो आहे का? व्रतपरिपालन अथवा दानम, किंवा दान मी करतो आहे. दानामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आहे. दानामध्ये काय करतात ते म्हणजे जे आहे ते दानामध्ये जे आहे ते दिलं तुम्ही दान बरोबर व्यवस्थित नीट छान पुष्कळ तर तुम्हाला अहंकार होईल. आणि तुम्ही जर दान कमी दिलं तर तुम्हाला असं वाटत राहील की यार दान एवढं मी दिलं नाही. आणि दानाची व्यवस्था कशा प्रकारची ते आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये. की नारळ सुद्धा रिसायकल होतात, नारळ तुम्ही देता ते. त्याच्यानंतर हार सुद्धा तसंच होतं. त्याच्यानंतर तुम्ही जर पोळी द्यायला गेलं तर एक पोळी जर पूर्ण दिली तर ते 5 रुपयाची पोळी घेतली तर 3 रुपयाला ते विकली जाते आणि तो मनुष्य जो आहे तो भिकारी जो आहे तो परत आपलं जे आहे ते पोळी घ्यायला उभा आहे. अशा प्रकारची सर्व व्यवस्था आपल्या ठिकाणी तीर्थस्थानावर असल्यामुळे पुष्कळशा ठिकाणी आपल्याला जे आहे ते काय की आपला भाव त्या ठिकाणी गढूळ होतो. म्हणून काय करायचं तर म्हणे व्रतपरिपालन अथवा दानम, ज्ञानाने जे आहे ते म्हणजे नीट समजून उमजून हे सर्व तुम्ही करा, तीर्थयात्रा करा, व्रत करा आणि दान करा. आपला अहंकार जो आहे त्या ठिकाणी घेऊ नका. कारण की दानापेक्षा श्रेष्ठ काय म्हणजे त्याग आहे. एखाद्याला तुम्ही दान दिलं तर मग दान दिलं म्हणजे तुम्हाला महात्म्य वाटतं, त्याचं त्यालाही महात्म्य वाटतं आणि ह्यालाही महात्म्य वाटतं. मग म्हणताही म्हणायच्या अशा, एखाद्याने जे आहे ते मला साडी दिली आणि चोळीचं कापड दिलं तर आपल्या पोलक्याचं कापड दिलं तर ते म्हणायचे की हो हे तुम्ही घाला बरं, असं म्हणायचं त्या. आणि नंतर जे आहे घालून मला दाखवा एखाद वेळेस, अशाही प्रकारचं त्या ठिकाणी उक्ती असायची. तर सांगायचं असं की दानामध्ये जे आहे ते काय एक महात्म्य आहे त्या याचं, मी हे दिलेलं आहे ते ह्याचं कुठंतरी जे आहे ते प्रदर्शन मलाही झालं पाहिजे आणि दुसऱ्यांनाही झालं पाहिजे. पण असं दानच्या मग श्रेष्ठ काय म्हणजे त्याग आहे. त्याला त्याग म्हणून त्याला द्यायला हवं, म्हणजे त्यागाची भावना त्याच्यामध्ये हवी. दानी असेल तो धर्मात्मा, पण त्यागी असेल तर तो महाराज त्याला म्हणतात. म्हणजे काय होतं, त्याग कशाला करायचा? आम्ही आपल्या एकदा त्याग देऊन दिलं, त्याग केला, त्याचं म्हणजे इम्पॉर्टन्स काय? त्याचं इम्पॉर्टन्स हे आहे की वस्तूचं महात्म्य त्या ठिकाणी मग समाप्त होतं. दान केलं तर वस्तूचं महात्म्य वाढतं आणि त्याग केला तर वस्तूचं महत्व जे आहे ते समाप्त होतं. अशा प्रकारची ती एक पॅटर्न ऑफ थिंकिंग आहे. म्हणून जे आहे ते काय करायचं की म्हणजे जे आहे ते व्रतपरिपालन अथवा दानम हे सर्व या ठिकाणी जे आहे ते लक्षात ठेवायचं. एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण पैसे दिले तर त्याला कामास येतील, त्याला पैसे देऊन द्या म्हणून, कशाला उगीच. पण त्याच्या दानापेक्षा सुद्धा परत त्याग श्रेष्ठ आहे हे सांगायचं या ठिकाणी की त्याचं पैसा भला कशाने होतं हे नाही पाहायचंय. तुम्हाला काय योग्य जे आहे ते वाटतं ते द्यावं, पण ते द्यावं कसं, त्याग म्हणून त्याला द्यावं. मी याचा त्याग करतोय म्हणून. असं जर सर्व तुम्ही केलं नाही आणि अशा ह्याच्यामध्ये गुंतलेले राहिला व्रतामध्ये आणि दानामध्ये आणि सर्व तीर्थयात्रेमध्ये, तर मग काय होईल, ज्ञानविहीन सर्व मतेनं. जर तुम्हाला त्याचं जर ज्ञान नसेल म्हणजे आत्मज्ञान नसेल त्या ठिकाणी, आत्मज्ञानाकरता जर तुम्ही जे आहे ते करत नसाल काही, तर मग जे आहे ते काय होईल, म्हणजे मुक्तीनं भजती जन्मशतेनं. जन्मोजन्म जे आहे ते शेकडो जन्म तुमचे जातील आणि तुम्हाला मुक्ती त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून काय की काय करायचं आपल्याला, पहिले हे सर्व सांगायचं. ह्याचा उद्देश खूप छान आहे, या श्लोकाचा उद्देश. श्लोकाचा उद्देश काय आहे की पहिलं जर तुम्हाला रिअलायझेशन जर हवं असेल
तुम्हाला मुक्ती जर हवी असेल, तुम्हाला आत्मज्ञान जर हवं असेल, तर पहिला स्टेप काय आहे ते म्हणजे प्युरिफाईंग द माइंड. म्हणून त्यांनी कृते गंगा सागरगमनम व्रत परिपालन अथवा दानम असं म्हटलेलं आहे की पहिले जे आहे काय करा, तुम्ही आपलं माइंड प्युरिफाय करा वेगवेगळ्या तऱ्हेनी. चॉईस तुमच्याकडे आहे त्याची की प्युरिफिकेशन माइंड कसं करायचं. पण दुसरं जे आहे गेनिंग द नॉलेज, ते गेनिंग द नॉलेज काय की म्हणजे तुमचा खरा ईश्वर कोण, भगवंत कोण, आत्मज्ञान काय, हेच एक त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते वेगवेगळं नाहीये काही. व्रत परिपाल म्हणजे साधना तुम्ही वेगवेगळी करू शकता, पण खऱ्या देवाला ओळखणं ते खरा देव एकच आहे, तो वेगळा नाहीये. आणि दुसरं असं आहे की असं असेल हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, वेगवेगळे संप्रदाय आहे, वैष्णव संप्रदाय, शंकर संप्रदाय आहे, वेगवेगळे त्यांनी जे आहे आपले दाखवले असतील की हे अशा प्रकारे तुम्ही करा तुम्हाला हे मिळेल. पण शेवटी खरा देव म्हणजे तो एकच, जे चैतन्य तत्व आहे, त्याचं आम्ही जे आहे आमच्यातून प्रगट व्हावं, दॅट इज भगवंत प्रगट होणं, हेच एक आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीये. आणि दुसरं इम्पॉर्टंट काय आहे की इम्पॉर्टंट हे आहे की याच्यामध्ये चॉईस नाहीये. चॉईस म्हणजे कशी की मी आता प्युरिफिकेशन ऑफ माइंड करतो आणि जे आहे ते ज्ञान झालं नाही झालं हरकत नाही, किंवा मी ज्ञान घेऊन घेतो, भगवद्गीता वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, दासबोध वाचला, मला खूप ज्ञान झालं, प्युरिफिकेशन ऑफ माइंड नाहीये त्या ठिकाणी. म्हणजे असं चॉईस नाहीये त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात त्याला की म्हणजे इट इज अ मस्ट. फर्स्ट यू हॅव ए प्युरिफिकेशन ऑफ माइंड अँड सेकंड यू गेन द नॉलेज. सो दॅट इज समथिंग सबसिक्वेंट. म्हणजे एखादा स्टेप असतो, स्टेप 1 आणि स्टेप 2. तर स्टेप 2 वर तुम्हाला जाता येणार नाही जोपर्यंत तुम्ही 1 करणार नाही. तुम्हाला पहिला क्लास आणि दुसरा क्लास, पहिला क्लास जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत दुसऱ्या क्लासमध्ये जाता येणार नाही, किंवा BA केल्याशिवाय MA करता येणार नाही. तशा प्रकारचं हे आहे की प्युरिफिकेशन ऑफ माइंड म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन, हे प्युरिफिकेशन ऑफ माइंड आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर मग जे आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय म्हणजे आवरण काढायचं, म्हणजे अज्ञान जाऊन ज्ञान त्या ठिकाणी येईल. आणि अज्ञान जाऊन ज्ञान ठिकाणी येईल हे श्रवणामध्ये झालं. मनन, संशय दूर केले, आणि त्याच्यानंतर निधिध्यासन, जे की तुम्हाला मिळालेलं आहे, तुम्हाला निश्चय झालेला आहे, त्याच्यावर तुम्ही फोकस करायचं. तर हे जे अशा प्रकारचे ह्या स्टेप्स आहे, ह्या इम्पॉर्टंट काय आहे की पुष्कळ वेळा आम्ही बरंचसं काहीतरी वाचून घेतो आणि आम्हाला असं वाटतं की अरे वा, हे जे आहे ते ठीक आहे, बरोबर आहे. असं नाहीये. कर्मेंद्रिय आणि संयमम हे असते मनसा स्मरण. म्हणजे कर्मेंद्रिय जोपर्यंत होत नाही, म्हणजे संयमित होत नाही, इंद्रियार्थ विमूढ आत्मा मिथ्याचारच उच्चते. म्हणजे जो इंद्रियांना कंट्रोल करत नाही तो विमूढ आत्मा आहे असं म्हटलंय त्यांनी. भगवंत आपल्या 3ऱ्या श्लोकामध्ये, 3ऱ्या चॅप्टरमध्ये 6वा श्लोक, कर्मयोगामध्ये हा 6वा श्लोक आहे. याच्यामध्ये असं म्हटलंय की कर्मेंद्रिय संयमित करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि इंद्रिय विषय जर तुम्ही चिंतन केलं आणि कर्मेंद्रिय जर तुम्ही कंट्रोल केली नाही तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. आणि अशाला गीता जे आहे काय म्हणते, मिथ्याचारी म्हणते. खूप अत्यंत आवश्यक आहे की आमचं वर्तणूक, आमचं इनर अंतःकरण जे आहे ते किती प्युरिफाईड आहे, फार महत्वाचं आहे. याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. म्हणून या ठिकाणी जर थोडासा आपण टाइम दिलेला आहे या श्लोकावर. आणि सुरमंदिर तरुण मूल निवासम शय्या भूतल मजनम वासम सर्व परिग्रह भोगत त्याग कस्यम सुख न करोती विरागम. ते हे जे आहे हे यांनी या ठिकाणी सांगितलं की सुरमंदिर तरुमूल निवासम, तरुमूल पेड म्हणजे झाडाच्या खाली जे बसायचं निवास, झाडाच्या खाली हा बसतो. आणि शय्या भूतल मजनम वास, आणि त्याची पृथ्वी हीच शय्या आहे, त्याची भूमी हीच त्याची शय्या आहे. आणि सर्व परिग्रह भोगत त्याग, त्यांनी काय केलंय, परिग्रह काही पण नाही ठेवलाय, आपल्याकडे काहीच ठेवलेलं नाहीये. अशा प्रकारचा तो साधू आहे, संन्यासी आहे. आणि सर्व परिग्रह आणि भोग त्याग, भोग त्यांनी त्यागलेला आहे. म्हणजे कश्यम सुखम न करोती विराग, म्हणजे सर्व प्रकारचा संघ सोडून द्यावा, विषयभोग टाकावे, अशा प्रकारचं त्याचं सर्व आहे. आणि कश्यम सुखम न करोती विरागा, मग अशा वैराग्याने कुणाला सुख मिळणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे अध्यात्माचं जे तात्पर्य आहे ते काय की ह्या सर्वातनं आम्ही हटलं पाहिजे. संसारातून हटण्याकरता, कसं हटण्याकरता, मनाने हटण्याकरता, शरीराने हटण्याकरता नाही. शरीराने हटायला तुम्ही काय दुसऱ्या ठिकाणी जाल तिथे संसारच असेल, पंचमहाभूत तिथेही आहे, पंचमहाभूत इथेही आहे. इथे तुमच्या आप्तजन असतील, तिथे तुमचे मित्रजन असतील.
गाव जर असेल दुसऱ्या ठिकाणी गेला तर देव नाहीये. त्यांना असं सांगायचं या ठिकाणी की अध्यात्माचं तात्पर्य संसार से हटणे का है, जीवन से हटणे का है. म्हणजे काय की एक प्रकारे जसं ह्यांनी म्हटलं होतं तुमच्या अनुभवानंदांनी की टाइम पास, की लाईफ इज अ टाइम पास. म्हणजे याचा अर्थ काय झाला टाइमपास? टाइमचा पासचा मतलब हा आहे, अध्यात्म अशा प्रकारचं जे आपल्याला सांगतं की जीवन आपल्याला जीत मिळाली, आपल्याला यश मिळालं, आपण यश नाही मिळालं, आपण हरलो त्याच्यामध्ये, तरी ते आमचं लक्ष नाहीये. दॅट इज नॉट अवर एम. म्हणजे आमचं एम कशा कशा प्रकारचं आहे? आमचं एम हे आहे की मी समदुःखी समकृत्वाला आम्हाला म्हणजे म्हणजे दुःख जरी आम्हाला आलं तरी पुढे आहे ते की दुःख जरी आलं तरी दुःखापासून आम्हाला त्याचा संयोग नको असायला. दॅट इज टाइमपास. तर कोणाचाही प्रश्न काही अपेक्षा नाही, हा दुसरंच हे आहे. मग असं जर आहे या ठिकाणी तर मग पुढे म्हणतात म्हणून ते की असं जर असेल तर काय ते योग रतो वा भोग रतो वा. म्हणजे तो योगामध्ये असो किंवा भोगामध्ये असो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? योग साधनेत कोणी रमलेला आहे, कोणी भोगेत रंगलेला आहे, आणि संगरतो वा संगविहीना, कोणी संघात सापडलेला आहे आणि कोणी संगरहित आहे. यस ब्रह्मणी रमणे चित्तम नंदती नंदती नंदते वो. म्हणजे ज्यांनी आपलं चित्त अखंड ब्रह्मामध्ये ब्रह्मानुसंधानामध्ये ठेवलेला आहे, तोच आनंद रूप आहे, तोच सुखरूप आहे, त्याच जीवन आनंदमय आहे. मग तो योग रतो वा भोग रतो वा, मग योग साधनेत रमलेला असो किंवा तो भोगात रमलेला असो. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झाला की भोगामध्ये जरी असेल तरी तो त्या भोगावर अवलंबून नाहीये. आपण संतांच्या गोष्टी ऐकतो की एखादा संत जो आहे तो खूप विरक्त असतो, काहीच त्याच्या हे जात नाही. आणि ते दुसरे जे निगडीकर बुवा होते, कोण होते रामदासांच्या वेळेस, त्यांना सर्व काही अवेलेबल होतं. राजभोग ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारे त्यांची व्यवस्था होती. त्यांना येऊनच जात होतं आणि ते आपल्या गादा लोळ्यावर लोळायचे नेहमीच ते त्याच्यामध्ये असायचे. तो भोग रतो वा, म्हणजे त्यांचं ते जरी भोगामध्ये होते तरी ते भोगामध्ये नव्हते, त्या भोगावर ते अवलंबून नव्हते. त्यांचा आनंद जो आहे तो कशा प्रकारचा होता? म्हणजे त्यांचा आनंद जो आहे तो कोणत्याही प्रकारच्या संसाराच्या अपेक्षेवर किंवा वस्तूवर किंवा व्यक्तीवर नव्हता. तो वस्तू आणि व्यक्ती, परिस्थिती, काळ याच्यावर तो अवलंबून नव्हता. म्हणजे एखादा बलून असतो, ते म्हणतात बलून समजा तुम्ही फुगवला, मग भगून बोलायला तुम्हाला वरती जर पाठवायचं असेल त्या बलूनला तर काय करता? त्याची जी दोरी खाली घट्ट लागलेली असते कुठे ह्याला सिलेंडरला म्हणा किंवा काही म्हणा, मग ती दोरी तुम्ही जी आहे ते सोडता. मग दोरी सोडली की तो बलून काय होतो? तो वरती जातो. तर दोरी सोडणं काय आहे की डिटेच फ्रॉम संसार, आणि बलून वरती जाणं म्हणजे काय? वैराग्य आहे त्या ठिकाणी आणि आनंद भोगणं आहे त्या ठिकाणी. म्हणजे वैराग्य त्या ठिकाणी आणखीन काही संसाराचं नाहीच आहे. म्हणून ते वैराग्य तिथे आलं, आनंदही तिथे आला. तो आकाशामध्ये जे नंदती नंदती नंदते वो यस्य ब्रह्मणी रमते चित्त, असा तो योग रतो वा भोग रतो वा अशा प्रकारचा आहे त्या ठिकाणी. म्हणजे जे आहे ते आपल्याला काय करायचं हे सर्व का सांगतात या ठिकाणी? हे सर्व यासाठी सांगतात की तुम्हाला ह्याला म्हणतात टेक्निक ऑफ एज्युकेशन किंवा टेक्निक ऑफ सबलिमेशन. सबलिमेशन म्हणजे काय? म्हणजे तुम्ही मनाला जे आहे ते समजावून घ्या, विचार करा त्याचा. काय विचार करायचा आहे? की आमच्या वासना आहे, आमच्या इच्छा आहे, त्या कशा आहे? म्हणजे त्या इन्फिनाइट आहे, त्या असंख्य आहे, त्याला काही म्हणजे एंड नाहीये. त्या कशा आहे? टाइम बाउंड आहे. एक आज असेल, उद्या पूर्व दुसरी असेल, तिसरी परवा असेल, एक झालेली असेल, एक नाही झालेली असेल, पण दॅट चक्र विल गो ऑन. त्याच्यानंतर त्या कशा आहे की एकदा जर झाली थोडीशी तुमची वासना पुढे, तुम्हाला परत वाटेल किंवा आणखीन हवं म्हणून ते. मग ती वासनेच्या पाठीमागे होऊन काय होतं? आपली बुद्धी जी आहे ते भ्रमिष्ट होते. कारण आम्हाला वासनाच्या हिशोबाने मन जे आहे ते आम्हाला बाध्य करतं की तुम्ही तिकडे जा. मग असे तिकडे जा, जिकडे जायला नको तिकडे जा, असं जर मनाच्या पाठीमागे तुम्ही गेला तर म्हणजे बुद्धी जी आहे ती भ्रमिष्ट होते किंवा बुद्धी वीक पडते, बुद्धी क्रिपल होते ज्याला म्हणतात. आणि मग मनुष्य मन कसं आहे? म्हणजे तुम्ही मनाच्या अधीन होता. यू आर द स्लेव्ह ऑफ माइंड, युअर माइंड. मनाचे मन जसं म्हणतं तसं जातं. आणि मग वासना जे आहे ते प्रत्येक वेळेस फुलफिलच होतील असं काही नाहीये. वासना जे आहे ते जरुरी नाहीये की फुलफिल होतील. मग काय करायचं तुम्ही? हे स्क्रिप्चर वाचा, शंकराचार्य वाचा, भजगोविंदम वाचा, दासबोध वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. त्यांनी काय होईल? त्यांनी तुम्हाला एक बुद्धीचा भ्रम जाईल आणि मनावर तुमचा संयम होईल.
एक राईट थिंकिंग तुमच्या मनामध्ये येईल. आणि राईट थिंकिंग आल्यानंतर राईट अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो, की तुम्हाला समजेल की खरं काय आणि खोटं काय आणि काय करायला हवं. मग त्या हिशोबाने काय होईल की तुमचं मन जे आहे ते अनासक्त होईल आणि तुमचं मन जे आहे ते अंतर्मुख होईल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे आहे ते मनावर तुमचे परिणाम होतील. तुमचं जे आहे ते भगवंताशी प्रेम जे आहे ते वाढेल, भाव त्या ठिकाणी वाढेल, कारण तुम्हाला त्या ठिकाणी आनंद मिळतोय. आणि नंतर जे आहे तसं तर एखादं समजा तुम्ही एखादं कुत्रं आहे आपल्याकडे, पुष्कळ ठिकाणी पेट असतात, पेट डॉग, पेट कॅट. त्यांचं कसं असतं, त्यांना जर तुम्ही नीट व्यवस्थित खायला प्यायला दिलं आणि त्यांचं लक्ष ठेवलं तर ते बाहेर थोडी जातील. मग ते बाहेर गेलेले सुद्धा वापस येतील, कारण त्यांना इथे सर्व योग्य मिळतंय. तसंच ह्या मनाचं आहे, बुद्धीचं आहे. त्यांना जर योग्य जर मिळालं, योग्य जर त्यांना जे ट्रेनिंग मिळालं बुद्धीला आणि मनाला, योग्य संस्कार मिळाले, योग्य विचार जर त्या ठिकाणी मिळाले आणि एक अंतर्मुख प्रवास जर त्या ठिकाणी असेल, तर मध्ये काय होईल, ते कशाला बाहेर जाईल. आपलं मन म्हणजे एक प्रकारचं कुत्रसारखंच आहे, ते पेट सारखंच आहे. मग तो मन बाहेर जाणार नाही, ते काय करेल, ते म्हणजे जे आहे ते बाहेर न जाता ते आत्म्याकडे जो आहे तो त्याला त्या ठिकाणी त्या बाजूला त्याचा प्रवास सुरू होईल. आणि तुम्हाला जो आहे तो योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगविहीना यस्य भ्रमणी रमणे चित्तम, अशा प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी येईल. नंदती नंदती नंदते हो. अशा प्रकारचं चिंतन या ठिकाणी जे आहे या श्लोकाच्या याच्यामध्ये केलेलं आहे. आणि पुढे आहे भगवद्गीता किंचित दलिता. तर याच्याकरता आणखीन एक त्यांनी सांगितलेलं आहे की मग याच्याकरता काय करायचं, ह्या श्लोकाचं म्हणतोय अजून 19व्या श्लोकाचं, नंदती 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 चित्तम. एक छोटासा पॉईंट त्यांनी आणखीन सांगितलं आहे की तुम्ही असं करा, एक 5 मिनिटं आपल्याशी बोलू नका, पहा कुठे विचार जातात, काय होतात, मन खाली होतं की नाही होत. हे कशा करता करायचं, म्हणजे आपल्या मनाला जितकं तुम्ही खाली कराल, ही सुद्धा अध्यात्म साधना आहे. की तुम्ही आनंदात राहा, आपल्याला तुम्ही जस्टिफाय करू नका कोणासमोर. तुम्ही जे आहे ते असं करू नका की जे आहे ते दुसऱ्यावर तुम्ही अवलंबून आहात, आपल्या हॅपीनेस करता. डोंट ट्राय टू मेक हॅपी अदर्स, की त्याच्याकरता त्याला खुशी व्हावी म्हणून मी काहीतरी करावं, असंही करू नका. कारण मग ते जे आहे तुमचं अध्यात्म साधनेच्या ते आड येतं. आणि मग आपलं स्वतःचं जे आहे ते कोणाच्याही जीवनामध्ये तुम्ही दखल देऊ नका. हे सर्व जे आहे हे सर्व काय आहे, यस्य ब्रह्मणी रमते चित्तम करता जे आहे हे सर्व कोड साधना आहे. या कोडिंग आहे की जे भगवान कुठून येणार नाही, ते आपल्यामध्येच प्रकट होणार आहे. आम्ही त्याला जे आहे ते आमचं काम, आमची वासना, आमची इच्छा, आमचा क्रोध, आमचा लोभ, आमचा मोह यांनी सर्वांनी काय केलंय की ढाकून दिलेला आहे. हा कचरा जर आम्ही दूर केला आणि आणखीन कचरा आतमध्ये घेतला नाही, तर मग काय होईल की भगवंत जे आहे ते आमच्यामधनं प्रगट होईल. अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांना म्हणायचं आहे. आणि भगवद्गीता किंचित दलिता एवढं वाचून आपण थांबूया, कारण की आपला वेळ झालेला आहे. भगवद्गीता किंचित दलिता गंगाजल लव कणिका पिता सकृत पियेन मुरारी समर्चा क्रियते तस्यम यमेन न चर्चा. आता या ठिकाणी जे आहे ते साधनेकडे त्यांनी म्हटलेलं आहे की आध्यात्मिक साधना जे आहे ते सांगितली शंकराचार्यांनी. कशा प्रकारचं शंकराचार्यांनी आध्यात्मिक साधना सांगितली की 15व्या अध्यायामध्ये काय सांगितलंय, निर्माण मोहा संग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्व विमुक्ता सुखदुःख समे. अशा प्रकारची जी साधना सांगितलेली आहे हे सुद्धा 15व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये 4 साधना या सांगितलेल्या आहे. निर्माण मोहा म्हणजे मला मान नको, मानापासून जे आहे तुम्ही दूर राहा. मला जर कोणी मान देत असेल तर मी त्याच्या पाठीमागे जाऊ नये. म्हणजे मी देह जर मानलेला आहे तर हा मानच आहे, त्या म्हणजे ज्या देहात्मबुद्धी आहे, हे बरोबर नाही आहे. त्याच्यानंतर जिथं संग दोष, जे दोष आहे त्याचं तुम्ही जितलेला आहात. आणि अध्यात्म नित्या, आता देह आपला कसा आहे, हा आकार आहे, वजन आहे, त्याला काहीतरी आयु आहे, त्याला उंच आहे, निंच आहे, मोठा आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, हे सर्व जे आहे काय ते निर्माण मोहा. म्हणजे या देहाचा तुम्ही मान ठेवू, म्हणजे त्याच्या पाठीमागे जाऊ नये असं त्यांना म्हणायचंय. आणि अध्यात्म नित्य जे आहे ते काय करायचं, अध्यात्म चिंतन करायचं आणि विनिवृत्त कामा. तर आमची साधना कोणती पहिल्यांदी, तर आमची साधना जी आहे ती अशाच प्रकारची आहे सर्व, की म्हणजे हे जे सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, ही साधना जी आहे ती सर्व साधना आम्हाला काय करायचं, देहात्मभाव निवृत्तीची ही साधना आहे. आणि देहात्मभाव निवृत्ती जो पण जाणार नाही तोपर्यंत पुढचं आम्हाला जमणार नाही. म्हणून देहाचं कारण जे आहे, देहाचं कारण काय आहे, म्हणजे देहाचं कारण जे आहे ते मी हूं. आणि माझ्यामुळे देह आहे की देहामुळे मी आहे, हे सर्व जे आहे आम्ही निर्माण केलेलं एक आहे.
हे सर्व ह्या ठिकाणी विचार करायला हवा. म्हणजे जे आहे ते आमचं ध्यान कोणीकडे आहे, जगामध्ये आम्ही कार्य करून आमचं लक्ष कोणीकडे आहे, तर हे सर्व जे आहे ते लक्षात जर ठेवलं आणि भगवद्गीतेचं जर आम्ही अध्ययन केलं, भगवद्गीता किंचित दलिता, मग आम्हाला कल्याण होईल त्याच्यामध्ये. आणि गंगाजल व कणिका पिता, जे आहे गंगेचं जे आहे तुम्ही काय करायचं, जरी तुम्ही थेंब घेतला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये काय होईल तर म्हणे त्याचं पवित्र आहे ते, आणि म्हणून तुम्हाला त्याचा फायदा होईल. अशा प्रकारचं म्हटलं तर आपण त्याला आणखीन पुढे पाहूया, कारण की आता वेळ आपला चाललेला आहे. म्हणून मी इथे थांबणार आहे. भगवद्गीता किंचित दयिता गंगा जलौ कणिका पिता सुकृत पियन मुरारी समर्चा तस्यम यमकिम कृत्रिम चर्चा. तर यम सुद्धा तुमच्या जवळ येणार नाही. गंगेचा भाव तुमचा जर त्या ठिकाणी भाव असेल, देवावर असेल, गंगेवर असेल, अशा प्रकारचं ते आहे त्याच्या पाठीमागचं जे आहे ते. तर क्रियती तस्यम यमेन न चर्चा, जे तुम्हाला मृत्यूबद्दल जे आहे त्या ठिकाणी काय होईल तर म्हणे त्या मृत्यू त्याच्याबद्दल जे आहे ते काय करणार नाही, गोष्टी करणार नाही. तर आपण थांबूया इथे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आत्मशतक म्हणूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न मे द्वेषरागो न मे लोभमोहो, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम्.